चपात्या बनवून झालेल्या आहेत। या तव्यावर कांदा भाजून घेणार आहे। वांग्या बटाट्याची भाजी बनवणार आहे, पण योग्य पद्धतीने कशी बनवायची। वांगे शिजायला एकदम कमी वेळ लागतो फोडी केल्यानंतर, आणि बटाटे शिजायला वेळ लागतो। तर कसं शिजवायचं आणि वांगे आणि बटाटे एकत्र शिजवल्यानंतर वांगे एकदम गाळ शिजतात। पूर्ण व्हिडिओ पहा, मी कशी योग्य पद्धत दाखवते। कांदा मोठ्या आचेवर रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहे। सुक्या खोबऱ्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत, त्यावर 1 इंचचं तेल भाजून घ्यायचं। भाजून झालेलं आहे। थंड झालेले यामध्ये लसूण, भरपूर अशी कोथिंबीर, त्याचं मिक्सरला बारीक असं वाटण करायचं। गरज पडली तर किंचितचं पाणी वापरायचं। भांड्यामध्ये तेलामध्ये हे वाटण, यामध्ये हळद, लोणचे मसाला घेतलेला आहे। लोणचे मसाला, घरगुती मसाला, काळं तिखट परतून घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यात वाटण केलेलं होतं, तर त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। पाणी, बटाटे तर इथे सालीसहित फोडी केलेल्या आहेत आणि पाण्यात ठेवलेल्या होत्या। गॅसची आच मोठीच आहे। 2 मिनिटं झाकून 2 मिनिटं झाकून हे बटाट्याच्या फोडी शिजून घे। तोपर्यंत हे वांगे चिरून घ्यायचे आणि पाण्यात ठेवायचे चिरल्यानंतर। 2 मिनिटं झालेले वांग्याच्या फोडी, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा। मोठ्या आचेवर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये गरजेनुसार पाणी, मी जास्त पातळ नाही बनवणार, म्हणजे दाटसर बनवणार आहे। यामध्ये चवीनुसार मीठ। उकळी आलेली आहे, गॅसची आच कमी करायची। कमी आचेवर झाकण ठेवून शिजून घ्यायचं। मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे। कट केलेली कोथिंबीर, वांग्या बटाट्याची भाजी तयार झालेली। लोणचे मसाल्यामुळे समारंभात जशी भाजी बनवतात वांग्या बटाट्याची, तर त्याचा स्वाद येतो आणि तसाच सुगंध येतो। तर नक्की ट्राय करा या पद्धतीने। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।